नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 17 जुलै 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 145 गाड्यांची आवक आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या देशांतर्गत कांदा कमी आहे, मात्र निर्यात सध्या अपेक्षेपेक्षा कमी होत आहे। अशातच बांगलादेशमध्ये आयातीवर लावलेलं 10% अतिरिक्त शुल्क यामुळे देखील यावर्षी भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। त्यामुळं आता विरोधी पक्षातील नेते हे कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कांद्याच्या निर्यातीला अनुदान जाहीर केलं तरच कांद्याचे अंतर्गत भाव वाढू शकतात अशी मागणी केली। मात्र सत्ताधाऱ्यांनी याला थातुरमातुर उत्तर देऊन कांदा प्रक्रिया उद्योग व साठवण क्षमता यावर चर्चा करण्यात त्यांनी रस दाखवला। आज सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांदा हा 2600 ते 3200 रुपये असा विकला गेलेला आहे, तर 2 नंबर कांदा हा 2200 ते 2500 रुपये असा विकला गेलेला आहे, तर गोल्टागोल्टी 100 रुपयापासून ते 2100 रुपयेपर्यंत विकत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या आषाढी एकादशीमुळं सुद्धा कांद्याला कमी मागणी आहे। आषाढी एकादशी संपल्यानंतर पुढील 15 दिवस कांदा हा तेजीत राहील, त्यानंतर आणखी श्रावण महिना लागतो आहे। त्यामुळं पुन्हा एकदा कांद्यामध्ये धीम्या गतीनं मार्केट हे कमी होणार आहे आणि पुढं हे असंच निरंतर आवक कमी जास्त यावर कांद्याचे दर थोडेफार वाढणार आहेत। मात्र ज्या वेळेला आपला दसरा संपतो त्यावेळेला मात्र मार्केट हे ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये जो शेतकरी आणखी 2-2.5 महिने कांदा टिकवून ठेवू शकतो अशा शेतकऱ्यांना मात्र नक्कीच त्या कांद्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार।